नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी, विषय गणित, घटक 2 संख्यांवरील क्रिया, उपघटक 3 शाब्दिक उदाहरणे, वजाबाकी, व्यवसाय 6। प्रश्न पहिला, वर्गातील 45 मुलांपैकी 21 मुले चित्रकला स्पर्धेस बसली तर किती मुले चित्रकला स्पर्धेस बसली नाहीत? मित्रांनो, वर्गामध्ये एकूण मुलांची संख्या आहे 45, त्यातल्या 21 मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला, राहिलेल्या मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला नाही। तर आपण अशा वेळेला वजाबाकी करणार। 5तनं 1 गेला, बाकी उरली 4 आणि 4तून 2 गेले, बाकी उरली 2। उत्तर आलं 24, म्हणजे 24 मुले चित्रकला स्पर्धेस बसले नाही। म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 24। प्रश्न नंबर 2, एका गोठ्यात गायींची व म्हशींची एकूण संख्या 60 आहे, त्यापैकी 35 गायी आहेत, तर म्हशींची संख्या किती? विद्यार्थी मित्रांनो, गायी आणि म्हशी दोन्ही आहेत 60। एकूण गायी आणि म्हशी 60 आहेत, त्यापैकी 35 आहेत गायी आणि राहिलेल्या म्हशी आहेत। मग म्हशी किती, म्हशींची संख्या किती? अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी वजाबाकी करणार। एकूण संख्येतून गायींची संख्या आपण वजा करणार। आता शून्यातून 5 जाऊ शकत नाही, मग शून्य खोडायचा, वर घ्यायचा, 6 कडनं हातचा घ्यायचा, या ठिकाणी शून्याच्या ठिकाणी झाले 10 आणि 6च्या ठिकाणी झाले 5, कारण की 6ने 1 हातचा दिल्यामुळे 6च्या ठिकाणी 5 झाले। 10तून 5 गेले, बाकी उरली 5 आणि 5तनं 3 गेले, बाकी उरली 2। मित्रांनो, उत्तर आलं 25। तर म्हशींची संख्या आहे 25, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 25। प्रश्न नंबर 3, महेशजवळ 70 रुपये होते, त्यापैकी त्याने 37 रुपयांची स्टेशनरी विकत घेतली तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? विद्यार्थी मित्रांनो, महेशजवळ एकूण 70 रुपये होते, त्यापैकी त्याने 37 रुपयांची स्टेशनरी विकत घेतली, म्हणजे 70 वजा 37, म्हणजे त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले ते आपल्याला समजेल। शून्यातून 7 जाऊ शकत नाही, शून्य खोडायचा, वर घ्यायचा, 7कडनं हातचा घ्यायचा, शून्याच्या ठिकाणी झाले 10, 7च्या ठिकाणी 6, 10तनं 7 गेले, बाकी उरली 3 आणि 6तून 3 गेले, बाकी उरली 3। मित्रांनो, उत्तर आलं 33। तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? तर 33 रुपये शिल्लक राहिले, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 33। प्रश्न नंबर 4, सलमाने 38 व माधुरीने 79 दोरीच्या उड्या मारल्या, तर माधुरीने सलमापेक्षा किती उड्या जास्त मारल्या? विद्यार्थी मित्रांनो, दोघींमध्ये माधुरीने जास्त उड्या मारलेल्या आहेत। माधुरीने मारल्यात 79 उड्या आणि सलमाने मारलेल्या आहेत 38 उड्या। तर माधुरीने सलमापेक्षा किती उड्या जास्त मारल्या? आपण या ठिकाणी वजाबाकी करणार। 9तनं 8 गेले, बाकी उरली 1, 7तनं 3 गेले, बाकी उरली 4। मित्रांनो, सलमाने किती उड्या जास्त मारल्या? तर 41 उड्या जास्त मारल्या, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 41। प्रश्न नंबर 5, एका कार्यक्रमासाठी 63 खुर्च्या मांडल्या होत्या, त्यातील 28 खुर्च्या रिकाम्या राहिल्या, तर किती खुर्च्यांवर माणसे बसली होती? मित्रांनो, या ठिकाणी आपण वजाबाकी करणार। एकूण 63 खुर्च्या मांडल्या होत्या, त्यापैकी 28 खुर्च्या रिकाम्या होत्या, म्हणजे राहिलेल्या खुर्च्यांवर माणसे बसली होती। आपण या ठिकाणी वजाबाकी करणार। 3तून 8 जाऊ शकत नाही, 3 खोडायचा, वर घ्यायचा, 6कडनं हातचा घ्यायचा, 3च्या ठिकाणी झाले 13, 6च्या ठिकाणी झाले 5, 13तनं 8 गेले, बाकी उरली 5 आणि 5तून 2 गेले, बाकी उरली 3। मित्रांनो, उत्तर आलं 35। तर किती खुर्च्यांवर माणसे बसली होती? 35 खुर्च्यांवर माणसे बसली होती, म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 35। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यवसाय नंबर 6 संपलेला आहे। पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।